छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणात नको तर आचरणात आणा. डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांचे पाथरे येथे प्रतिपादन. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिवजयंती फक्त डीजे आणि मिरवणुकांपुरती मर्यादित न ठेवता महाराजांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाहुयात या सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत. राहता तालुक्यातील पाथरे येथे शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी, हातात भगवे ध्वज आणि लेझिमच्या तालावर निघालेली भव्य मिरवणूक हे आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील घोलप हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर ते आपल्या कृतीतून दिसले पाहिजेत. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. 5 विद्यार्थ्यांमागे 1 मेंटर नेमून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याचा आमचा मानस आहे. प्रवरा एक्स्पो, व्याख्यानमाला आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा उपक्रमांतून आम्ही सक्षम पिढी घडवत आहोत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य श्री बारगुजे यांना कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर डॉक्टर संदीप म्हस्के यांची गणित विज्ञान प्रदर्शन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शाळेला खो-खो मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच उमेश घोलप यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या आरओ फिल्टर, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि प्राथमिक विभागासाठीच्या शैक्षणिक खेळण्यांचे उद्घाटनही डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवंगत विद्यार्थी कुणाल कांबळे याच्या पालकांना 2 लाख रुपयांच्या अपघात विमा धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवचरित्रकार सौ अनिता नळे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. या सोहळ्याला उपसरपंच आरिफभाई शेख, उपसभापती अण्णासाहेब कडू, अशोकराव कडू, सोपानराव घोलप यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोऱ्हाळे सर आणि घोलप मैरम यांनी केले, तर आभार प्रदर्शन घुगे सर यांनी मानले. पाथरे येथील हा शिवजयंती सोहळा केवळ एक उत्सव न ठरता सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा एक नवा अध्याय ठरला आहे. झुंजार न्यूज झरेकाठी प्रतिनिधी.